यश अकॅडमी कराडमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून मी आपल्याशी हितगुज करणार आहे। तुम्ही पाहत असाल आजूबाजूला झाडी दिसत आहे, परिसरामधून अनेक वेगळे आवाजही तुमच्या कानावर येत असतील। पण हे असं असलं तरी निसर्गामध्ये राहत असताना आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे आपण ठरवलेलं असल्यामुळं ह्या प्रत्येक आवाजाशी आपण एकरूप व्हायचं का आपण जे ठरवलेलं आहे त्याच्याशी एकरूप व्हायचं हे आपण ठरवणं गरजेचं आहे। खूप वेगळे आवाज तुम्हाला वाहनांचे येतील, मुलं दंगा करताना आवाज येईल, कोण काही बोलताना आवाज येऊ शकतो। याकडं तुम्ही दुर्लक्ष करून मी नेमकं आज जे तुम्हाला सांगणार आहे ते येणारी MST CET 2021 या परीक्षेची तयारी आपण कशी कराल। विशेषतः रसायनशास्त्र विषयाची तयारी तुम्हाला करायची आहे। रसायनशास्त्र या विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निश्चितच एक भीती असते। खरं म्हणजे भीती बाळगायचं काहीच कारण नाही, पण एक कुठंतरी विशेषतः ऑर्गॅनिक सेक्शनचा पार्ट जर पाहिला तर त्या रिॲक्शन्स, त्यामध्ये असणारे रिएजंट्स, त्यामध्ये असणाऱ्या कंडिशन्स ह्या सगळ्या लक्षात ठेवणं आणि मग तयार होणारा प्रॉडक्ट किंवा बाय प्रॉडक्ट आपण म्हणू, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तुम्हाला एखादं उत्तर निवडावं लागतं। ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर नकळत कुठंतरी किचकट आहे हे मान्य आपल्याला करावं लागेल। परंतु आज ही भीती जे असणार आहे, हाऊ टू फेस और हाऊ टू रेड्यूस एक्झामिनेशन फेअर आपण म्हणूया, त्या दृष्टीनं आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहोत। सर्वसाधारणपणे यामध्ये जे मुद्दे अपेक्षित असणार आहेत ते असे असतील की तुम्ही जी परीक्षा देणार आहात त्या परीक्षेचा अभ्यासक्रम 2 वर्षांचा 11वी आणि 12वीचा असेल। त्यानंतर परीक्षेचं एकूण स्वरूप कसं असणार आहे, प्रश्नपत्रिकेमध्ये येणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे, त्याची काठिण्य पातळी काय असणारी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख, आणि मग हे करत असताना नेमकं मी विद्यार्थी म्हणून त्या परीक्षेला सामोरं जाताना काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण सुरुवात करूया की सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही परीक्षा मला द्यायची आहे ना, मला यश मिळवायचं आहे ना, तर मला हे करावं लागेल। म्हणजे हार्ड वर्क हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यामध्ये येणारा दुसरा पार्ट म्हणजे सातत्य। म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर त्यासाठी जे आपण कष्ट घेतो त्या कष्टामध्ये सातत्य असणं अपेक्षित असणार आहे। तिथं जर तुम्ही कमी पडला तर माझी खात्री आहे तुम्हाला यश निश्चित हुलकावणी देऊ शकेल। त्यामुळं अशा ज्या प्रवेश परीक्षा असणाऱ्या आहेत, या एंट्रन्स एक्झामिनेशनला जर फेस करायचं असेल तर तुम्हाला निश्चित त्यातलं सातत्य मेंटेन करावं लागेल। सुरुवातीला आपण अभ्यासक्रमाविषयी चर्चा करूया। जो अभ्यासक्रम असणार आहे तर 12वीचे सर्व टॉपिक्स 16 तुम्हाला माहीत आहे 16 टॉपिक्स आहेत। हे 16च्या 16 टॉपिक्स तुम्हाला मन लावून करावे लागतील। जर तुम्ही MST CET एक्झामिनेशन देणार असाल, या प्रवेश परीक्षेला बसणार असाल, तर फक्त आणि फक्त तुम्ही जे बालभारतीनं तयार केलेलं जे टेक्स्टबुक असणार आहे त्याचा वापर करा। त्यामधली ओळ आणि ओळ तुम्ही वाचा, पेन्सिल हातामध्ये घ्या आणि अंडरलाईन करत जा जिथं तुम्हाला शंका येते तिथं, आणि त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो का। यश अकॅडमीच्या माध्यमातून मी असे काही 2 चॅप्टर्स तयार केलेले आहेत की जिथं तुम्हाला टेक्स्टबुकचा आधार घेऊन प्रश्न आहेत। म्हणजे इंट्रोडक्शनपासून साधारणपणे पुढं शेवटपर्यंत कसे प्रश्नांची निर्मिती होते त्या सब युनिटवर किंवा सब टॉपिकवर, हे अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथरच्या माध्यमातून मी 2 व्हिडिओज काढलेले आहेत। सर्वसाधारणपणे तिथं 37 क्वेश्चन्स मी त्या टेक्स्टबुकवरच त्याचा PDF तयार करून त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे, ते तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल। म्हणजे त्या शंका राहणार नाहीत। या पद्धतीचा अभ्यास तुमचा असणं अपेक्षित असणार आहे। 11वीचा जो अभ्यासक्रम असणार आहे 16 चॅप्टर्समधून फक्त 9 चॅप्टर्स आहेत आणि त्याची यादी, त्या टॉपिकची नावं ही निश्चित तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये पाहायला मिळतील। ते कोणते टॉपिक्स आहेत ते तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की नेमक्या कोणत्या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। म्हणजे हे 12वीचे 16 आणि 11वीचे 9, म्हणजे सर्वसाधारणपणे हे 25 जे टॉपिक्स असणारे आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला या येणाऱ्या CETसाठी करावा लागणारा आहे। वेळापत्रक जाहीर व्हायचं त्यावेळेस होईल, पण आपल्याला तयारीत, आपण जर परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर आपल्याला परीक्षा द्यायची आहे, ती पण ऑनलाईन द्यायची आहे। ह्या सगळ्या गोष्टीची खूणगाठ आपण बांधणं अपेक्षित असणारं आहे। म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण माहीत असणं अपेक्षित असणारं विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे 25 धडे
हे एकदा तुम्ही सगळे वाचून काढले असले पाहिजेत आणि ते निश्चित तुम्ही वाचले असतील, कारण तुम्ही प्रयत्नवादी आहात. यश मिळवण्यासाठी तुम्ही निश्चित प्रयत्न करत आहात, याबद्दल शंका असायचं काहीच कारण नाही. म्हणजे अभ्यासक्रममध्ये एकूण 25 टॉपिक्स हे तुम्हाला अभ्यासायचे आहेत. आता जी परीक्षा देणार आहात त्या परीक्षेमध्ये येणारे केमिस्ट्री या विषयासाठी एकूण 50 प्रश्न असणार आहेत. प्रत्येकी 1 गुण असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग हा कुठेही प्रकार असणार नाही. खूप तुम्ही नशीबवान आहात की इथं निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख तुम्हाला कुठंही दिसणार नाही. म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं की दिस इज युअर प्लस पॉईंट. या MST CETचा प्लस पॉईंट असणारा आहे. 50मध्ये 10 MCQ हे 11वीच्या 9 टॉपिक्सवर असणारे आहेत आणि 40 MCQ हे 12वीच्या 16 टॉपिक्सवर असणारे आहेत. याचं ॲनालिसिससाठी एक स्वतंत्र व्हिडिओ माझा लवकरच तुमच्यासाठी येईल की ज्यामध्ये एकूण 50 प्रश्न असतील आणि त्याच्या अनुषंगानं चर्चा मी केलेली आहे. तो व्हिडिओ काही दिवसामध्ये तुम्हाला परीक्षा अगोदर पाहायला निश्चित मिळेल. म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे कसं असणार आहे तर 10 प्रश्न किंवा 10 MCQ हे 11वीच्या अभ्यासक्रमावर असतील आणि 40 MCQ हे 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणारे आहेत. हे सगळे MCQज कसे आहेत याचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपर तुम्ही निश्चित पाहिले असतील, अभ्यासले असतील, सोडवलेले असणारे आहेत. असे काही व्हिडिओज यश अकॅडमीच्या माध्यमातून दररोज मुलांच्यासाठी 1 क्वेश्चन 1 व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या भेटीसाठी येतो आहे की जेणेकरून आपल्या मनामधली भीती ही कमी व्हावी. मग तुम्ही नीटची तयारी करत असाल किंवा JEEची तयारी करत असाल, म्हणजे त्या दृष्टीनं तुम्ही CETची पण तयारी करत आहात. म्हणजे खरंच जर तुम्हाला जर एखादा चांगला नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा जर प्लेयर व्हायचा असेल तर गाव पातळीवरच्या पैलवानकी करण्यापेक्षा तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरची पैलवानकी काय असणारी आहे आणि त्याचं तंत्र काय असणार आहे हे समजून घ्यावं लागेल आणि तयारी त्या दृष्टीनं करावं लागेल आणि मग तुम्ही कुस्ती गाव पातळीपासून पुढं जिंकत जायचं आहे. म्हणजे हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला यशापासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही किंवा जे अपेक्षित तुम्हाला यश असणार आहे ते निश्चित तुम्हाला या परीक्षेमध्ये मिळू शकतं. प्रवेश मिळवणं एवढंच नाही तर तुम्हाला प्रवेश मिळवताना एका चांगल्या महाविद्यालयामध्ये मिळावा. म्हणजे तुमचा जो पर्सेंटाईलचा जो स्कोअर असणार आहे तो जास्तीत जास्त चांगला असणं अपेक्षित असणारं आहे. 12वीचा निकाल ज्यावेळी लागेल त्यावेळेस तुम्हाला त्याचे मार्क्स कळतील, परंतु CET साठी पर्सेंटाईल चांगले मिळवणं हे अपेक्षित असणारं आहे. म्हणजे अभ्यासक्रम झाला, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप झालं. प्रश्न आपण बघूया. एक स्टेम असेल. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कोणताही पेपर सेटर तुम्हाला सहज प्रश्न वाचल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला कळावं अशा पद्धतीचे प्रश्न हे परीक्षेमध्ये अजिबात असत नाहीत. तुम्हाला कुठंतरी असं फिरवलं जातं, एक टिल्ट केलं जातं. म्हणजे प्रश्न वाचत जाताना एक असा शब्द असतो की तिथं संपूर्ण फिरकी घेतली जाते आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधताना तुमची अतिशय अडचण त्याच्यामध्ये होते आणि ती अडचण मात्र तुम्हाला सोडवताना गोंधळ निर्माण झालेली असते. आणि म्हणून स्टेम अतिशय काळजीपूर्वक आपण वाचणं अपेक्षित असणार आहे. एकदा ते स्टेम मनापासून वाचलं की मग पर्याय, आणि मग स्टेम वाचल्यानंतर लगेच पर्यायाकडे न जाता त्या स्टेममधून आपल्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे एखादं सेंटेन्स वाचत जात असताना त्या स्टेममधलं वाक्य वाचत असताना त्याचा अर्थ तुमच्या डोक्यामध्ये आला पाहिजे आणि हे करत असताना पटापट त्याची कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये असलं पाहिजे की मला इकडं जायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं, आणि मग उत्तराकडे तुम्ही पोचणं गरजेचं आहे. म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये तुम्हाला ते प्रश्न सोडवावे लागणारे आहेत आणि हे करत असताना निगेटिव्ह मार्किंग नाही हे आपण लक्षात ठेवणं. म्हणून कुठंही तुम्ही सिलेक्शन त्या आन्सरचं करणं चुकीचं ठरणारं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्टेम हा काळजीपूर्वक जर वाचला, असं म्हटलं जातं की प्रत्येक प्रश्नाच्या शेजारी उत्तर असतं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही स्टेम वाचाल ते स्टेमच तुम्हाला गाईडलाईन देतं की तिथं उत्तर आहे किंवा हे त्याचं उत्तर असू शकेल. परंतु जे 4 ऑप्शन्स असणार आहेत पैकी 3 ही चुकीची असणार आहेत, पण ती खूप छान सजवली जातात. त्यांना एक वेगळं लेबल असतं की जेणेकरून तुम्ही त्याच उत्तराकडं लगेच जाता. म्हणजे चुकीच्या उत्तराकडची ओढ कशी लागते हे ते पेपर सेटरनं खूप चांगल्या पद्धतीनं सेट केलेली ऑप्शन्स असतात
आणि त्यामुळे आपली फसगत होते. यासाठी स्टेम मनापासून वाचा, म्हणजे तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही. म्हणजे प्रत्येक प्रश्न सोडवताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अभ्यास करत असताना साधारणतः जे कॅल्क्युलेशनचे टॉपिक्स असणारे आहेत फिजिकल सेक्शनमधून विशेषतः, याची फॉर्म्युले एका कागदावर आपण उतरून काढावीत. आपले जर 4 मित्रांचा ग्रुप असेल तर प्रत्येकाला एक जर टॉपिक दिला वाटून, तर ते तुम्ही कमी कालावधीमध्ये जास्त मटेरियल तुमच्याकडं ते मिळू शकतं. दुसरं, ऑर्गॅनिकच्या बाबतीमध्ये देखील तुम्ही असा विचार करू शकता की त्यामध्ये ऑक्सिडेशन, ज्या विद्यार्थ्यांना ऑर्गॅनिकमध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर तिथं ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिडायझिंग एजंट कोणते असणारे आहेत, रिडक्शन म्हणजे काय, रिड्युसिंग एजंट म्हणजे काय असणारे आहेत, हायड्रेशन, डिहायड्रेशन, हायड्रॉलिसिस, डिहायड्रोहॅलोजिनेशन, अशा अनेक रिॲक्शन्स आहेत. याचं एकत्रीकरण तुम्ही ग्रुप जर तयार केला 4-5 जणांचा आणि त्या ग्रुपमध्ये जर विभागणी करून काम वाटून दिलं आणि ते कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त कंटेंट मिळतो की ज्याचं रिव्हिजन तुम्ही दिवसभरामध्ये अनेक वेळा करू शकता. म्हणजे मग त्या रिएजंटची एकदा माहिती मिळाली की मग अल्डेहाइड सारखा फंक्शनल ग्रुप घेतला तर त्याचं कन्व्हर्जन कुठल्या पद्धतीनं आपण करता येईल, त्यासाठी कोणता रिड्युसिंग किंवा ऑक्सिडायझिंग एजंट वापरता येईल का, ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. अशा ह्या सगळ्या रिॲक्शन जर आपण एकत्रित केला, आता ही वेळ जी आहे की आम्ही असं सांगायचं अभ्यास कर आणि मग तुम्ही करा, पहाटे उठा, हे सगळं करा, यापेक्षा तुम्ही तुमचं शेड्यूल्ड, तुमच्या मानसिकतेनुसार तुमचं शेड्यूल टाकलं तर ते अधिक चांगलं असणार आहे. आणि त्या दृष्टीनं जर तुम्ही ठरवलेल्या वेळेमध्ये अभ्यास केला, फक्त एक करा की एकदा तुम्ही ठरवलेली वेळ आहे ना, जो स्पॅन असेल त्या स्पॅनमध्ये अभ्यास हा कसल्याही परिस्थितीमध्ये होणं अपेक्षित असणारं आहे. पहाटेच्या वेळेस जर तुम्ही जर अभ्यास ऑर्गॅनिकचा केला तर निश्चित तुम्हाला तो लक्षामध्ये राहतो, कारण फ्रेश असतं, त्यामुळं ब्रेन ह्या सगळ्या गोष्टी ग्रास्प करू शकतं. त्यामुळं कुठेही तुम्हाला अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येणार नाही. या पद्धतीनं तो अभ्यास करणं अपेक्षित असणारं आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो की जीवनामध्ये बरेच जण खचून गेलेले आहेत. यश अपयशाच्या याच्यामध्ये विचार करत कुठंतरी अडकलेले असतात. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील की जिथं तुम्हाला त्यांच्याकडं पाहिल्यानंतर असं वाटतं की अरे, यांचा एकूण इतिहास जर पाहिला तर सगळ्याच बाबतीमध्ये कुठंतरी कमी वाटतो आहे, परंतु ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी तयारी केलेली आहे ती उत्तुंग अशा पद्धतीचं यश त्यांनी संपादन केलेलं आहे. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य असं की खचून जाऊ नका, परीक्षेची मन लावून तयारी करा. येणाऱ्या परीक्षेला मी चांगले गुण मिळवणार असे खूणगाठ मनामध्ये बांधा की जेणेकरून चांगलं यश तुम्हाला मिळू शकेल. म्हणजे एकूण अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप एकच काय, अशा अनेक प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपर जर आपण सोडवले तर माझी खात्री आहे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्नांचं स्वरूप कसं असेल हे निश्चित तुम्हाला समजू शकेल. मी पुन्हा एकदा सांगतो आहे तुम्हाला की अशा पद्धतीचा व्हिडिओ यश अकॅडमीच्या माध्यमातून 50 प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहणारा आहे. म्हणजे परीक्षेला जाण्यापूर्वी तुमच्या मनामध्ये असणारी भीती ही पूर्ण कमी करण्याचा प्रयत्न यश अकॅडमीच्या माध्यमातून केला जाईल. तर कुठंही अडचण येणार नाही. फक्त एकच काम करावं लागेल की तुम्हाला ते व्हिडिओज वारंवार पाहावं लागतील. पुस्तकाशी नातं जवळचं जोडा, निसर्गामध्ये राहा की निसर्गामध्ये एक दिवस बघा, निसर्गामध्ये जाऊन आणि झाडाखाली बसून जर 2-3 तास मन लावून अभ्यास केला तर तो अभ्यास तुम्हाला निश्चितच हा चांगलं आठवणीमध्ये राहणारा किंवा कायमस्वरूपी आठवणीमध्ये राहणारा असू शकेल. म्हणून मी आज विचार बदलला की नेहमीच फळा, त्यावर लिहिलेली अक्षरं यापेक्षा प्रत्यक्ष निसर्गामध्ये जाऊनच व्हिडिओ शूट करूया की जेणेकरून तुम्हालाही ते नातं निसर्गाशी आणि जमिनीशी जोडता येईल आणि त्यातून चांगलं यश संपादन करता येईल. पुन्हा एकदा येणाऱ्या परीक्षेला माझ्या अनेक शुभेच्छा. बेस्ट लक.